नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, शेअर मार्केटशी रिलेटेड रोज नवनवीन गोष्टी आपण इथे शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं आहे, तेही अगदी फ्री, तर तुम्ही अगदी योग्य जागी आलेला आहात. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे येणारे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील, की जेणेकरून तुम्हाला शेअर मार्केट अगदी फ्रीमध्ये शिकता येईल, तेही अगदी घर बसल्या. तर मित्रांनो, आजही आपण एका असाच नवीन विषय घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. आज मी तुम्हाला सांगणार आहे इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगसाठीच्या 5 वेगवेगळ्या टिप्स, की ज्या खूप यूजफुल आहेत, ज्यातनं तुम्ही फार चांगलं अर्निंग करू शकता, तुमचा पोर्टफोलिओ फार चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकता. त्यासाठीच्या काही स्ट्रॅटेजीज आणि एक 5 नियम आहेत, जे अगदी साधे आणि सोपे आहेत. ते जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला कुठलंही नुकसान होण्याचे चान्सेस फार कमी असतील. तर मित्रांनो, कुठले आहेत ते टिप्स आणि काय फॉलो केलं पाहिजे यामध्ये नक्की, आणि तुमचा पोर्टफोलिओ कशा पद्धतीने डिझाईन केला पाहिजे, तर याबद्दलची माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, यातला पहिला रूल आहे डिसिप्लिन. तर मित्रांनो, डिसिप्लिन आपल्याला अगदी लहानपणापासून शिकवलं जातं. घरी आईवडील शिकवतात, शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, कॉलेजमध्येही शिक्षक शिकवतात, आणि आपण जेव्हा कुठे जॉब करायला किंवा बिझनेस करायला जातो तर जॉब करताना आपले जे सिनियर्स असतात ते शिकवतात. पण एवढं करूनही जेव्हा आपण ट्रेडिंगच्या व्यवसायात उतरतो तेव्हा मात्र आपण डिसिप्लिन पाळत नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे माहीत आहे का तुम्हाला? यामागचं लॉजिक खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपले शिक्षक आपल्याला डिसिप्लिन शिकवत असतात, पण आपल्यासोबत खूप सारे लोक असतात. म्हणजे आपण जर चूक केली तर आपली चूक पॉईंट आऊट करण्याचं काम दुसरे लोक करतात. किंवा जर आपण घरी असू आणि आपली आईवडील आपल्याला डिसिप्लिन शिकवत असतील तर आपल्या जर काही चुका झाल्या तर तेच आपल्याला पॉईंट आऊट करतात. पण ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे की जी एकट्याने करण्याची गोष्ट आहे. 10-15 लोक मिळून ट्रेडिंग करत नाहीत. आलं लक्षामध्ये? ते प्रोफेशनल्स असतात की जे अशा पद्धतीने ट्रेडिंग करतात. पण जनरली सर्वसामान्य माणूस एकटाच बसून ट्रेडिंग करत असतो, कारण त्याला लागतं फक्त एक मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन, वेगळं काही लागत नाही. त्यामुळे माणूस एकटा बसून ट्रेडिंग करतो आणि तेव्हा तो डिसिप्लिन पाळत नाही, कारण त्याला पॉईंट आऊट करायला कोणीच नसतं. आलं लक्षामध्ये? त्यामुळं माणूस तिथं ज्या चुका करतो त्या एकतर तो लिहून ठेवत नाही आणि नेक्स्ट टाईम पुन्हा त्याच चुका तो पुन्हा पुन्हा करत जातो आणि त्यामुळं त्याचा लॉस हा वाढत जातो. तर मित्रांनो, डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन पाळणं म्हणजेच तुम्ही एंट्री करताना कुठल्या पॉईंटवर एंट्री करणार आहात, कुठल्या पॉईंटला तुम्ही एक्झिट घेणार आहात, तुमचा स्टॉप लॉस काय आहे, ही स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा तुम्ही ती फॉलो केली पाहिजे. भले स्टॉप लॉस हिट होऊ किंवा टार्गेट हिट होऊ, जे काही असेल ते घेऊन तुम्हाला ट्रेडमधनं बाहेर पडावं लागेल बिकॉज ऑफ ट्रेडिंग. कारण तुमचा सिनॅरिओ कुठला आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओमध्ये काम करत असाल तर तो आणि त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असेल, आणि जर तुम्ही इंट्राडेसाठी एखादा शेअर चूज केला असेल तर त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असेल. म्हणजे तुम्ही त्याच स्ट्रॅटेजीने काम केलं पाहिजे, तिथं बदल करता कामा नये. आता दुसरी गोष्ट, तर तुम्ही फ्लो चार्ट पाहिला आहे का? शाळेमध्ये मे बी सगळेच शिकले असतील. तर मग डिसिप्लिन पाळायचं म्हणजे काय? एखादा स्टॉक सिलेक्ट करताना डिसिप्लिन पाळायचा म्हणजे नक्की काय? तर रँडमली स्टॉक सिलेक्ट करण्यापेक्षा तुम्ही एक फ्लो चार्ट बनवा, एक प्रोसेस बनवा आणि त्या प्रोसेसमधनं त्या स्टॉकला जाऊ द्या. आणि जर त्या प्रोसेसमधनं जाऊन तो स्टॉक पासआउट झाला तर तुम्ही त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा ट्रेड करा. तर त्यामध्ये तुम्ही काय कराल? तर सगळ्यात वरती तुम्ही टाकाल डिव्हिडंड. जी कुठली कंपनी डिव्हिडंड पेईंग असेल अशाच कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल. दुसरी गोष्ट, त्या कंपनीचे प्रमोटर्स, त्या कंपनीचं अर्निंग पर शेअर. तर हे कसं वर्क करतं आहे? म्हणजे प्रमोटर्सवरती कुठले गुन्हे दाखल आहेत का, किंवा कंपनीचे आणि प्रमोटर्सचे संबंध नक्की कसे आहेत, प्रमोटर्सवरती काही कोर्टात केसेस चालू आहेत का, कंपनीवरती काही कोर्टात केसेस चालू आहेत का, प्रमोटर्सने त्यांचे शेअर्स काही प्लेस ठेवलेले आहेत का, बँकेत गहाण ठेवलेले आहेत का, त्याचं पर्सेंटेज किती आहे, हे सगळ्या गोष्टी चेक करणं फार महत्त्वाचं आहे. कारण ह्या गोष्टींचा इंटरनल इम्पॅक्ट फार मोठ्या प्रमाणावर होत असतो, ते आपल्या लक्षामध्ये येत नाही. ती फार महत्त्वाची चूक माणसाकडनं होत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी फ्लोचार्टमध्ये बसवायच्या असतात. भरपूर गोष्टी असतात, यातल्या काही गोष्टी तुम्ही ठरवू शकता, जसं की डिव्हिडंड पेईंग करणारी कंपनी, अर्निंग पर शेअर वाढत जाणारी कंपनी, त्यानंतर त्यांचे सेल्स ग्रोथ वाढत जाणारी कंपनी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पॉईंट आऊट केल्या आणि एका सेक्टरमधल्या 4-5 कंपन्या घेऊन जर तुम्ही त्या एकासमोर एक मांडल्या, ही जर माहिती तुम्ही जर त्यांचा फ्लोचार्ट बनवून मांडलीत, तर तुम्हाला दुसरं कोणीच सांगण्याची गरज नाही की कुठला स्टॉक चूज केला पाहिजे. ती प्रोसेसच तुम्हाला सांगेल की कुठला स्टॉक घेतला पाहिजे आणि कुठला नाही घेतला पाहिजे. आलं लक्षामध्ये?
आता दुसरा आहे इंट्राडे तेव्हाच करा जेव्हा अपॉर्च्युनिटी असेल. तर मित्रांनो, जनरली काय होतं की एखाद्या स्टॉकमध्ये एखादा माणूस रोज ट्रेड करत असतो आणि तो तिथंच ट्रेड करत राहतो. पण ही सगळ्यात मोठी चूक असते, कारण महत्त्वाचं काय आहे, अपॉर्च्युनिटी. कारण अपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या स्टॉकमध्ये येत असतात, पण एका स्टॉकमध्ये सारखीच अपॉर्च्युनिटी येईल असं सांगता येत नाही. जर समजा तो स्टॉक 2-3 रुपये फक्त वर खाली होत असेल, तर मग अशा केसमध्ये तुम्ही तिथं रिस्क घेऊन काम करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. जसं तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी, एक जनरल अपॉर्च्युनिटी सांगतो की ती सगळीकडे येत असते, ते म्हणजे IPOचा लिस्टिंग गेन. आता जनरली ह्या महिन्यामध्ये खूप सारे IPO आले आणि सगळ्यांनाच माहीत झालं जवळजवळ की IPO जेव्हा लॉन्च होतो तेव्हा इमिजिएट त्याच्यामध्ये जो लिस्टिंग गेन मिळतो ना, तर तो खूप महत्त्वाचा असतो. मग अशासाठी तुम्ही आयदर IPOमध्ये अप्लाय करू शकता, आणि जर IPOमध्ये तुम्हाला शेअर्स मिळाले नाहीत, तर ज्या दिवशी IPO लॉन्च होणार आहे, त्याचे शेअर्स पब्लिक होणार आहेत, तर त्यावेळेस जेव्हा तो शेअर ओपन होतो, तर ओपन झाल्यानंतर पहिले 4-5 मिनिटामध्येच तुम्हाला त्या शेअरची खूप मोठी ग्रोथ झालेली पाहायला मिळते. अगदी 5-10% तो पहिले 5 मिनिटातच वाढतो. मग तुम्हाला चालू झाल्या शेअरची ऑर्डर लावायची असते की जेणेकरून तुम्हाला शेअर्स मिळण्याचे चान्सेस वाढतील. आणि तिथं जर तुम्हाला शेअर्स मिळाले, अगदी 4-5% जरी तो अप झालेला असेल आणि तेव्हा जरी तो तुम्हाला मिळाला, तरीसुद्धा तुम्हाला तो पूर्ण दिवसभरामध्ये एक 15-20% रिटर्न्स आरामात देऊ शकतो. फक्त तो IPO तेवढा चांगला पाहिजे किंवा त्याचा ग्रे मार्केट प्रीमियमसुद्धा तेवढा चांगला पाहिजे. मग ह्या काही बेसिक गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत, हे फार महत्त्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही शेअरच्या न्यूजवरती लक्ष ठेवलं पाहिजे. एखादा पर्टिक्युलर स्टॉक असेल तर त्यामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे की काय न्यूज येत आहेत, आणि त्या न्यूजप्रमाणेच तो इंट्राडे ट्रेड केला पाहिजे. कारण जे काही इंट्राडे ट्रेडर्स असतात, म्हणजे आपण काय म्हणतो की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ नाही, तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ जो असतो तुमचा, तर त्याच्यामध्ये पूर्ण जे काय आहे ते टेक्निकल आणि न्यूज बेस यावरच तो स्टॉक फक्त वर खाली मूवमेंट करत असतो. त्यामुळे तुम्हाला त्याचे फंडामेंटल्स जास्त डीपमध्ये जाऊन पाहण्याची गरज पडत नाही, कारण तो तुमचा ट्रेडिंगचा स्टॉक असतो. आलं लक्षामध्ये? आता सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा नियम काय आहे, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगचे शेअर्स वेगळे वेगळे ठेवायला हवेत. जसं राकेश झुंझुनवालासारखे लोक ठेवतात, तर ते काय करतात की त्यांचं जे राकेश झुंझुनवालासारखे लोक असतात, तर ते ट्रेडिंगसुद्धा करतात आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा करतात. मग ते काय करतात की ट्रेडिंगचे जे त्यांचे स्टॉक्स आहेत ते वेगळे असतात, आणि इन्व्हेस्टमेंटचे जे त्यांचा पोर्टफोलिओ आहे तो वेगळा असतो. कारण त्यांची इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंग कॅपॅसिटी फार मोठी असते. म्हणजे ते एखादा स्टॉक जर इन्व्हेस्टमेंटसाठी घेत असतील, तर ते 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशा हिशोबानेच घेतात. मग ते ट्रेडिंग करत नाहीत का? तर मित्रांनो, ते नक्कीच ट्रेडिंग करतात. मग ते ट्रेडिंग कसे करतात? तर ट्रेडिंगचा त्यांचा पोर्टफोलिओ आणि ट्रेडिंगचा त्यांचे शेअर्स हे वेगळे असतात, आणि इन्व्हेस्टमेंटचे जे शेअर्स आहेत ते वेगळे असतात. मग ते कुठले असतात? तर जनरली ते लोक काय करतात की लार्ज कॅप स्टॉकमध्ये ते ट्रेडिंग करतात. आलं लक्षामध्ये? नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. लार्ज कॅप जे स्टॉक्स आहेत, तर त्यामध्ये मूवमेंट फार चांगली आणि खूप शुअर असते. आलं लक्षात? तर त्यामध्ये हे लोक ट्रेडिंग करतात आणि छोट्या मार्जिनमध्ये फार चांगली अमाऊंट ते जनरेट करतात, फार चांगला प्रॉफिट ते मिळवतात. आणि इन्व्हेस्टमेंट कुठं करतात? तर चौथा नियम आहे, इन्व्हेस्टमेंट ते करतात स्मॉल कॅपमध्ये. म्हणजेच काय, तर लार्ज कॅपमधनं जो काही प्रॉफिट त्यांना मिळालेला आहे, तर तो एक्स्ट्रा प्रॉफिट आहे. तर तो एक्स्ट्रा प्रॉफिट ते कुठे इन्व्हेस्ट करतात? तर ते स्मॉल कॅप कंपन्यांचा सुद्धा अभ्यास करत असतात, आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये फार चांगली अपॉर्च्युनिटी असते. कारण 100%, 200%, 300%, 400% वाढणारे जे शेअर्स असतात ते लार्ज कॅपमधले येत नाहीत, तर ते असतात स्मॉल कॅपमधले किंवा मिड कॅपमधले. ते शेअर्स तुम्हाला एवढी चांगली ग्रोथ देऊ शकतात. मग हे गोष्ट लक्षात ठेवा की राकेश झुंझुनवालांचंच एक उदाहरण आहे. त्यांनी टायटनचे शेअर्स घेतले होते 3 रुपयाच्या भावावरती, आणि जेव्हा त्यांनी ते विकले, तेव्हा त्यांनी ते विकले 900 रुपयाच्या भावावरती. मग तुम्ही विचार करा की किती पट त्यांना पैसे मिळाले. 200, 300, 400% एवढी ग्रोथ त्यांना त्या स्टॉकमध्ये मिळाली. पण मित्रांनो, म्हणून काय ते प्रत्येक स्मॉल कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. मग इथं तुमचा अभ्यास महत्त्वाचा असतो. कुठल्याही स्मॉल कॅप स्टॉकमध्ये जेव्हा तुम्ही लार्ज कॅपमध्ये ट्रेडिंग करून जो काही प्रॉफिट, एक्स्ट्रा प्रॉफिट अर्न कराल की ज्याची तुम्हाला गरज नाही आहे, तर असा प्रॉफिट तुम्ही स्मॉल कॅपमध्ये लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट केला पाहिजे. मग स्मॉल कॅप कुठली कंपनी जी भविष्यामध्ये लार्ज कॅप होऊ शकते, ती कंपनी ठरवण्यासाठी तुमचा अभ्यास फार स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही त्या कंपनीबद्दलची इत्थंभूत सगळी माहिती घेतली पाहिजे, त्यांचे फायनान्शियल्स खूप चांगल्या पद्धतीने तपासले पाहिजेत. तेव्हाच तुम्हाला जो काही राकेश झुंझुनवालांना प्रॉफिट झाला, तर तशा प्रकारचा प्रॉफिट तुम्हालासुद्धा होऊ शकतो.
कारण टायटन आज लार्ज कॅप कंपनी आहे, पण जेव्हा टायटनची शेअरची प्राईस 3 रुपये होती तेव्हा ती स्मॉल कॅपच होती ना. पण राकेश झुनझुनवालांनी तेव्हा त्या कंपनीवरती विश्वास ठेवला, कारण त्यांचे फंडामेंटल्स तेवढे स्ट्रॉंग होते म्हणून. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सिलेक्शन केलं पाहिजे आणि आलेल्या प्रॉफिटमधनंच तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तुमच्या खिशातल्या पैशांनी जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं आणि जर तुम्हाला चुकून लॉस झाला, कारण लॉस कुणालाही होऊ शकतं. अगदी राकेश झुनझुनवालांचे तुम्ही व्हिडिओज पहा किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पहा, त्यांनाही खूप मोठमोठे लॉसेस झालेले आहेत. त्यांचे डिसिजन चुकले नाहीत असं कधीच झालं नाही, पण ते चुकलेल्या डिसिजन्समधनं ते शिकले आणि ते शिकूनच आज ते इथपर्यंत आले आणि ते आजही शिकत असतात, हेच ते सांगत असतात. तर मित्रांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडनं आपण शिकली पाहिजे की अभ्यास हा नेहमी करत राहायला पाहिजे आणि पोर्टफोलिओ कशा पद्धतीने डिझाईन केला पाहिजे. आणि मित्रांनो, 5 नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे लर्निंग. फार सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कारण शिकणं हे फक्त शाळेत असतानाच नाही, तर शाळा सोडल्यानंतर सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आपण नेहमी शिकत राहिलं पाहिजे. प्रत्येक स्टॉकबद्दलची जो कुठला स्टॉक तुम्हाला घ्यायचा आहे, भले तो इंट्राडेसाठी असेल, ट्रेडिंगसाठी असेल किंवा शॉर्ट टर्मसाठी असेल किंवा लाँग टर्मसाठी असेल किंवा इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही जर त्याकडे पाहत असाल, तरीसुद्धा त्या प्रत्येक कंपनीबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे. कारण जनरली मी पाहतो की ज्या कंपनीमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात किंवा ट्रेड करतात, पैसे लावतात, खिशातले स्वतः कमवून आणलेले पैसे लावतात, तर अशा कंपनीच्या नावापलीकडे ती कंपनी नक्की काय बिझनेस करते हे सुद्धा कधी कधी त्यांना माहीत नसतं. मग अशा वेळेस तुम्ही तुमचे कमवलेले हजारो लाखो रुपये त्या स्टॉकला कसे काय लावता? बरोबर. रिअल इस्टेटमधलंच एक उदाहरण जर आपण घेतलं, समजा तुम्ही एखादा गुंठा जमीन घेतलीत, तर रोज जाऊन तुम्ही त्याच्या भावाची चौकशी करत नाही की आज किती वाढले, उद्या किती वाढले. तर तुम्ही एक स्ट्रॅटेजी ठरवलेली असते की आज मी 1 गुंठा जमीन घेतली, व्हॉटएव्हर 4-5 लाख रुपये जे काय तुम्ही इन्व्हेस्ट केले असतील त्यामध्ये, आणि तुम्ही ठरवता की जेव्हा याचे मला दुप्पट, तिप्पट किंवा 4पट पैसे मिळतील तेव्हाच मी ही जमीन विकायला काढेन. आलं लक्षामध्ये? मग तुम्ही स्टॉककडे किंवा स्टॉक मार्केटकडे सुद्धा तशाच पद्धतीने पहा की तुम्ही आज जर शेअर्स घेतले आणि जर तुम्हाला फार चांगला प्रॉफिट होत असेल, म्हणजे तुम्हाला 4पट, 5पट, 6पट पैसे मिळत असतील, तरच तुम्ही विका. इन्व्हेस्टमेंटचा जो पोर्टफोलिओ आहे तुम्ही तेव्हाच विकायला काढा जेव्हा तुम्हाला फार चांगले अपॉर्च्युनिटीज किंवा फार चांगले रिटर्न्स मिळत असतील. आले लक्षामध्ये? तर ही फार चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की शिकत राहिलं पाहिजे, अभ्यास करत राहिलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट ही नेहमी स्मॉल कॅपमध्ये केली पाहिजे. हां, लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करू नये असं नाही. जर तुमचा त्या स्मॉल कॅपमधला अभ्यास जर पक्का नसेल आणि तुम्हाला जर श्युअरिटी नसेल, आलं लक्षामध्ये, किंवा त्या कंपनीचे फायनान्शियल्स किंवा फंडामेंटल जर तेवढे स्ट्रॉंग नसतील, तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा सेफर साईड म्हणून ट्रेड पण तुम्ही लार्ज कॅपमध्ये करू शकता आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा लार्ज कॅपमध्येच करू शकता. असं नाही की तुम्हाला लार्ज कॅपवाले फार चांगले रिटर्न्स देत नाहीत, पण हिस्ट्री हेच सांगते की तुम्हाला जो लार्ज कॅप स्टॉक आहे तो हळूहळू कधी ना कधी जाऊन जो काही स्मॉल कॅप स्टॉक आहे तो हळूहळू जाऊन लार्ज कॅप होणार. पण लार्ज कॅप जी कंपनी आहे तर त्यांची सेल्स आणि त्यांचा नेट प्रॉफिट हा एवढा मोठा असतो, तर त्यांचा बिझनेसचा जो आपण काय म्हणतो एरिया जो आहे जिओग्राफिकल वगैरे, तर हे खूप मोठं असतं. त्यामुळे ते मेंटेन करणं, मॅनेज करणं आणि प्रॉफिट रेशो बनवून ठेवणं हे त्यांच्यासाठी खूप अवघड काम असतं. म्हणूनच तुम्ही पहा की जी काही मोठी कंपनी असते तर तिची ग्रोथ जी असते ती कन्सिस्टंट असते, पण थोडी असते. म्हणजे रिलायन्सची जर तुम्ही इयरली ग्रोथ पाहिलीत किंवा टाटाची इयरली ग्रोथ पाहिली तर ती कन्सिस्टंट असते. म्हणजे एकाच वर्षामध्ये कंपनी दुप्पट, तिप्पट एवढी मोठी होत नाही, तर त्यांची दर वर्षाची ग्रोथ 8%, 10%, 15% एवढीच असते. पण ती कन्सिस्टंट असते, ती कधीही मायनसमध्ये जात नाही किंवा कधीही कमी होत नाही, कारण तेवढा बिझनेस एक्सपिरियन्स आणि तेवढा स्ट्रॉंग त्यांचा फंडामेंटल असतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण पाहू शकतो. म्हणजेच जर समजा एखादी अशी कंपनी आहे स्मॉल कॅप की जी भविष्यामध्ये लार्ज कॅप होऊ शकते आणि त्या सेक्टरबद्दलचा आणि त्या कंपनीबद्दलचा तुमचा अभ्यास हा खूप शुअर आहे, खूप चांगला आहे आणि त्या कंपनीचे प्रमोटर्ससुद्धा तेवढे ॲक्टिव्ह आहेत आणि ते फार चांगलं काम करत आहेत, अशा पद्धतीची माहिती जर तुम्ही जमा केलीत आणि ते जर सगळं समजा ऑन पेपर तुम्ही मांडलेत, तर तुम्हाला हे लक्षामध्ये येऊ शकतं की आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करायला हवी की नको. आणि त्या स्मॉल कॅपमध्ये तुम्ही कधी खिशातल्या पैशाने इन्व्हेस्ट करू नका. ट्रेडिंगमधनं जे काही एक्स्ट्रा पैसे तुम्हाला मिळालेले आहेत तर ते पैसे तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याचे फार चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते मित्रांनो. कारण जर लॉसेस झाले तरी कमी असतील आणि प्रॉफिट झाला तर अनलिमिटेड असेल, अशा पद्धतीचा हा सिनेरिओ असतो मित्रांनो. तर मित्रांनो,
असे होते हे 5 नियम. हे 5 नियम जर तुम्ही फॉलो केले तर मला वाटत नाही की तुम्हाला लॉसेस होण्याची काही चान्सेस राहतील. अगदी 99% तुम्हाला प्रॉफिट होईल आणि मॅक्सिमम 1% तुम्हाला लॉस होऊ शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, शेवटी शेअर मार्केट म्हणजे रिस्क आहे आणि रिस्क है तो इश्क आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहता येतील. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन विषयाला घेऊन नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत पाहत राहा मराठी इन्व्हेस्टर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Thanks for watching the video. Please subscribe the channel.